जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 40। वैदिक धर्मपरंपरागत भूगोल। वैदिक धर्मपरंपरेनुसार सांगितलेल्या भौगोलिक गोष्टींचे वर्णन आपणाला विष्णू पुराणादी ग्रंथातून पाहावयास मिळते। विष्णू पुराणच्या अनुसार या पृथ्वीवर जंबू, प्लक्ष, शाल्मल, कुश, क्रौंच, शाक, अष्ट्रीसंस्कर हे 7 द्वीप, तसेच लवणोद, इक्षुरस, सुरोद, सर्पिक्सलील, दधितोय, उक्के, स्वादुसलील हे 7 समुद्र आहेत। हे समुद्र वलयांकित असून एकमेकाला वेष्टित आहेत। हे द्वीप पूर्व द्वीपापेक्षा दुपटीने विस्तृत होत गेलेले आहेत। या सर्वांच्या मध्ये जंबूद्वीप आणि त्याच्यामध्ये 84,000 योजन उंच सुमेरू पर्वत आहे, जो 16,000 योजन पृथ्वी भागामध्ये घुसला आहे। सुमेरूच्या दक्षिणेस हिमवान, हेमकूट, निषद व उत्तरेला नील, श्वेत, शृंगी हे 6 पर्वत आहेत, ज्यामुळे भारतवर्ष, किमपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरण्यमय आणि उत्तर कुरु या 7 क्षेत्रात विभाजित होते। मेरू पर्वताच्या पूर्व पश्चिमेला इलावृत्ताची मर्यादाभूत असलेले मौल्यवान व गंधमादन नावाचे 2 पर्वत आहेत, जे निषद व नीलपर्यंत पसरले आहेत। मेरूच्या चारी बाजूला पूर्वादी दिशेत मंदर, गंधमादन, विपुल आणि सुपार्श्व हे 4 पर्वत आहेत। त्यावर क्रमशः कदंब, जंबू, पिपल व वट हे 4 वृक्ष आहेत। जंबू वृक्षाच्या नावामुळेच हे द्वीप जंबूद्वीप म्हणून प्रसिद्ध आहे। वर्षांच्या मध्ये भारतवर्ष कर्मभूमी आहे आणि शेष वर्ष भोगभूमी आहेत, कारण भारतातच कृतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग हे 4 काल असून स्वर्ग, मोक्ष, पुरुषार्थाची सिद्धी आहे। अन्य क्षेत्रात सदैव त्रेतायुग असते व तेथील निवासी पुण्यवान असून व्याधीरहित असतात। भरत क्षेत्रात महेंद्रादी इतर 6 कुलपर्वत आहेत, ज्यातून चंद्रमा इत्यादी अनेक नद्या उगम पावतात। नद्यांच्या किनाऱ्यावर कुरु, पांचाल इत्यादी आर्य व कलिंगादी म्लेच्छ लोक राहतात। अशा प्रकारे प्लक्षद्वीपात देखील पर्वत व त्यांच्यानुसार विभाजित क्षेत्र आहेत। तेथे प्लक्ष नावाचा वृक्ष असून तेथे सदैव त्रेताकाल असतो। शाल्मल इत्यादी इतर सर्व द्वीपांची रचना प्लक्ष द्वीपाप्रमाणे असते। पुष्कर द्वीपाच्या मध्यभागी मानुषोत्तर पर्वत आहे, त्यामुळे त्याचे 2 खंड झाले आहेत। आतील खंडाचे नाव घातकी आहे, तेथे भोगभूमी आहे। या द्वीपात पर्वत, नद्या इत्यादी नाहीत। या द्वीपाला स्वादुदक समुद्राने वेष्टिले आहे, त्याच्या पुढे जीवांचा निवास नाही। या भूखंडाच्या खाली 10-10 योजनांचे 7 पाताळ आहेत। ते पुढील प्रमाणे: अतल, वितल, नितल, गभस्तिमत, महातल, सुतल व पाताळ। पाताळाच्या खाली विष्णू भगवान हजारो फणांनी युक्त शेष नागाच्या रूपात स्थित होऊन या भूखंडाला आपल्या मस्तकावर धारण केले आहे। पृथ्वीतल व जलाच्या खाली रौख, सुकर, रोध, ताल, विशसन, महाज्वाल, तप्तकुंभ, लवण, विलोहित, रुधिरांभ, वैतरणी, कृमिश, कृमिभोजन, असिपत्रवन, कृष्ण, लालाभक्ष, दारुण, पुयवह, पाप, वह्निज्वाल, अधशिरा, संदेश, कालसूत्र, तमस, अवोची, श्वभोजन, अप्रतिष्ठ आणि अरुची इत्यादी महाभयंकर नरक आहेत। तेथे पापी जीव मरण पावून जन्म घेतात। भूमीपासून 1,00,000 योजन अंतरावर वरच्या बाजूला अंतराळात सूर्य, चंद्र व नक्षत्रमंडळ स्थित आहे। तसेच त्याच्यावर 2-2 लाख योजन अंतरावर बुध,
शुक्र, मंगल, बृहस्पती, शनी तसेच यांच्यावर 1,00,000 योजनावर सप्तऋषी व ध्रुवतारे स्थित आहेत. यांच्यापासून 1,00,00,000 योजनावर महर्लोक आहे. तेथे कल्पापर्यंत जीवित राहणारे कल्पवासी, भृगू इत्यादी सिद्धगण राहतात. याच्या 2,00,00,000 योजनावर जनलोक आहे. तेथे ब्रह्माचे पुत्र सनकादी राहतात. 8,00,00,000 योजनावर तपलोक आहे. तेथे वैराज देव राहतात. 12,00,00,000 योजनावर सत्यलोक आहे. तेथे पुन्हा मृत्यू न येणारे जीव राहतात. त्याला ब्रह्मलोक देखील म्हणतात. भूलोक व सूर्यलोकाच्या मध्ये मुनिजनांच्याकडून सेवित भुवरलोक राहतात व सूर्य तसेच ध्रुवाच्या मध्ये 14,00,000 स्वर्लोक आहेत. बौद्ध परंपरागत भूगोल. वैदिक जैन यांच्याप्रमाणे बौद्ध परंपरा लोकाला मानते. त्यांच्या मतानुसार लोकाच्या अधोभागात 16,00,000 योजन उंच अपरिमित वायुमंडल आहे. त्याच्यावर 11,20,000 योजन उंचीवर जलमंडल आहे. या जलमंडलात 3,20,000 योजन भूमंडल आहे. या भूमंडलाच्या मध्यभागी मेरू पर्वत आहे. पुढे 80,000 योजन विस्तृत सीता अर्थात समुद्र असून मेरूला चारी बाजूंनी त्याने घेरले आहे. त्याच्यापुढे 40,000 योजन विस्तृत वलयांकित युगंधर पर्वत आहे. त्याच्यापुढे याचप्रमाणे एक सीता समुद्राच्या अंतराने उत्तरोत्तर अर्ध्या विस्ताराने युक्त क्रमशः ईशाधर, खादिरक, सुदर्शन, अश्वकर्ण, विनतक व निमिंधर पर्वत आहेत. शेवटी लोहमय चक्रवाल पर्वत आहे. निमिंधर व चक्रवाल पर्वतांच्या मध्यभागी जो समुद्र स्थित आहे त्यात मेरूच्या पूर्व दिशेला क्रमाने अर्धचंद्राकार पूर्वविदेह, शकटाकार जंबूद्वीप, मंडलाकार अबरगोदानीय आणि समचतुष्कोन उत्तर कुरु हे 4 द्वीप आहेत. या द्वीपाच्या पार्श्वभागात 2 अंतद्वीप आहेत. त्यातील जंबूद्वीपाच्या जवळच्या चरमद्वीपात राक्षसांचा व शेषद्वीपात मनुष्यांचा निवास आहे. जंबूद्वीपात उत्तरेकडे 9 छोटे पर्वत तसेच त्यांच्यापुढे हिमवान पर्वत स्थित आहे. त्यापुढे अनवतप्त नावाचे अगाध सरोवर आहे. त्यातून गंगा, सिंधू, वक्षू आणि सीता या नद्या निघतात. या सरोवराच्या जवळ जंबूवृक्ष आहे, ज्यामुळे या द्वीपाचे नाव जंबूद्वीप असे पडले आहे. जंबूद्वीपाखाली 20,000 योजन प्रमाण अविची नावक नरक आहे. त्यावर क्रमशः प्रतापनादी 7 नरक आहेत. या नरकांच्या चोहो बाजूच्या पार्श्वभागात कुकुल, कुणप, क्षुरमार्गादिक आणि खारोदक हे 4 उत्सद आहेत. या नरकांच्या खाली 8 शीतनरक आहेत. भूमीपासून 40,000 योजनावर चंद्र सूर्य परिभ्रमण करतात. ज्यावेळी जंबूद्वीपात मध्यान्ह होते त्यावेळी उत्तर कुरूमध्ये अर्धरात्र होते. पूर्वविदेहात अस्त व अवरगोदानियात सूर्योदय होतो. मेरू पर्वताच्या पूर्वादी दिशेला त्याचे 4 विभाग आहेत, ज्यावर क्रमशः यक्ष, मालाधर, सदामद आणि चातुर्महाराजिक देव राहतात. अशाच प्रकारे शेष 7 पर्वतांवर देवांचा निवास आहे. मेरू शिखरावर स्वर्ग आहे. त्यावर विमानात याम, तुषित इत्यादी देव राहतात. त्यातील चातुर्महाराजिक आणि त्रयश्रींश देव मनुष्याप्रमाणे कामभोग भोगतात. याम, तुषित इत्यादी क्रमशः आलिंगन, पाणीसंयोग, हसित आणि अवलोकनाने तृप्ती प्राप्त करतात. उपर्युक्त कामधातू देवांच्या वर रूपधातू देवांचे ब्रह्मकायिक इत्यादी 17 स्थाने आहेत. ही सर्व क्रमशः वरवर अवस्थित होत गेली आहेत. जंबूद्वीपवासी मनुष्याची उंची केवळ 3.5 हात असते. पुढे अनभ्र देवांच्या
शरीराची उंची 125 योजन प्रमाण असते.